Good morning, students. This is Varsha Miss here again for you with a new and interesting lesson. Students, look at the picture carefully. What is this? Yes, these are some sports. I hope you all are knowing about Olympic Games. In our today's lecture, we are going to learn about Olympic sports. पाठ क्रमांक 6 ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ. लेखक बाळ पंडित. स्टुडंट्स, दिस इज logo of Olympic Games. There are 5 circles. इथे 5 वर्तुळे आहेत. वर्तुळ या शब्दाचा अर्थ आहे सर्कल. ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हे आपल्या पाठाचे नाव आहे. ओलंपिक वर्तुळाचा गोफ ये हमारे इस पाठ का नाम है. सगळ्यात आधी पाहणार आहोत आपण पाठाच्या नावाचा अर्थ. मीन्स मीनिंग ऑफ द लेसन नेम. गोफ या शब्दाचा अर्थ आहे चैन. जर आपण पाहिलं, अगर हमने देखा की ही सगळी वर्तुळे जी आहेत, मीन्स ये सारे जो सर्कल है ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. मीन्स दे ऑल आर कनेक्टेड. आणि गुंतल्यामुळे मतलब कि इनके कनेक्शन की वजह से यहाँ पर ये पूरा एक चैन बन जाता है. इथे एक साखळी बनते आणि ती साखळी म्हणजेच गोफ. तर हा आहे आपल्या पाठाच्या नावाचा अर्थ. हे आहेत आपल्या पाठाचे लेखक बाळ जगन्नाथ पंडित. बाळ जगन्नाथ पंडित was an Indian cricketer, writer and broadcaster. He born in 24th of July 1929 in Pune. He died in 17th of September 2015 in Pune, and he was right-handed batsman. आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या प्रत्यक्ष पाठाला. अब हम लोग शुरू करेंगे हमारा पाठ. पाठ क्रमांक 6 ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ. याचा अर्थ आपण आधीच पाहिलेला आहे. इसका मीनिंग हम लोगों ने पहले ही देखा है. आता आपण थोडक्यात पाहूया लेखकांचा परिचय. लेखक आहेत बाळ पंडित, बाळ जगन्नाथ पंडित. यांचा कार्यकाळ आहे 1929 ते 2015. हे प्रसिद्ध लेखक आहेत. क्रिकेट सामन्यांचे समालोचक आहेत. पहिले शतक, कुमारांचे खेळ, क्रिकेटमधील नवलकथा इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. आता या पाठामध्ये लेखकांनी काय दिलेले आहे, इस पाठ के माध्यम से लेखक हमें क्या कहना चाहते हैं, ये हम देखेंगे पाठ परिचय में. हे आपण पाहणार आहोत पाठ परिचयामध्ये. हा आहे आपला पाठ परिचय. ऑलिम्पिक सामन्यांची सुरुवात का व कशी झाली. मतलब ये जो ओलंपिक स्पर्धाएं हैं वो क्यों और कैसे शुरुआत हुई. हे भरवण्यामागील उद्दिष्टे कोणती. उद्दिष्टे मतलब कारण, मतलब कौन से पर्पज़ है कि ये
स्पर्धाएं शुरू की गई। ऑलिम्पिक वर्तुळांचा अर्थ काय? याच्या आधी आपण चित्रामध्ये पाहिलं की ऑलिम्पिक स्पर्धांचे एक प्रतीक आहे, मतलब एक लोगो है, ज्यामध्ये काही वर्तुळे आहेत, जिसमें कुछ सर्कल्स दिए हैं। त्या वर्तुळांचा काही विशिष्ट अर्थ आहे, मतलब उन सर्कल का एक खास अर्थ है जो कि हम लोग पाठ के माध्यम से देखेंगे, जो अर्थ आपण पाठामध्ये पाहणार आहोत। या सर्वांचा आढावा म्हणजे माहिती थोडक्यात प्रस्तुत पाठातून लेखकाने घेतला आहे। प्रस्तुत पाठातून जागतिक ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांविषयींची माहिती दिलेली आहे। म्हणजेच या पाठामध्ये आपल्याला ओलंपिक स्पर्धांबद्दल माहिती दिलेली आहे। इस पाठ के माध्यम से हमें लेखक ओलंपिक स्पर्धाओं के बारे में जानकारी देना चाहते हैं। या चित्रामध्ये पहा बरं, सर्व लहान लहान मुले काय करत आहेत? बरोबर, ही सर्व लहान मुले खेळत आहेत। लक्षात ठेवा मित्रांनो, जर आपल्याला मुलांचा सर्वांगीण विकास करायचा असेल, त्याचे व्यक्तिमत्व खुलवायचे असेल, तर त्याच्या जीवनामध्ये खेळांना अतिशय महत्त्व आहे। ये सारे बच्चे खेल रहे हैं। अगर हमें बच्चों का सर्वांगीण विकास करना है, उसके व्यक्तिमत्व को अगर हमें खिलने देना है, तो खेलों का महत्त्व हमें जानना होगा। आणि हीच गोष्ट आपण या पाठामध्ये शिकणार आहोत। यही बात हमें इस पाठ के माध्यम से सीखनी है। मनुष्याच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात क्रीडेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। म्हणजेच काय, जर आपल्याला एखाद्या मनुष्याचा विकास करायचा असेल, तर त्याच्यामध्ये क्रीडा म्हणजे खेळाचे खूप महत्त्व आहे। अगर हमें किसी व्यक्ति का विकास करना है, तो उसके जीवन में खेल को बहुत ही महत्त्व है। सर्व स्तरांवर, स्तर मीन्स लेवल, सर्व स्तरांवर खेळले जाणारे क्रीडा सामने हे क्रीडा रसिकांचेच नव्हे, तर जगभरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेणारे ठरतात। या ठिकाणी दोन शब्द आलेले आहेत, क्रीडा रसिक आणि क्रीडाप्रेमी। दोघांचा अर्थ समान आहे, दोनों का अर्थ समान है, मीन्स स्पोर्ट्स लवर, अशा व्यक्ती की ज्यांना खेळामध्ये अतिशय रस आहे। लक्षात ठेवा मित्रांनो की ज्या व्यक्तींना खेळामध्ये रस आहे, ज्या व्यक्तींना खेळ आवडतात, त्या व्यक्ती सर्व स्तरांवर खेळले जाणारे सामने जे असतात त्याकडे आकर्षित होतात। लक्ष वेधून घेणे म्हणजे आकर्षित होणे। इसका मतलब ये है कि जिन लोगों को खेल में रस है या इंटरेस्ट है, वो लोग किसी भी तरीके के खेल की तरफ आकर्षित होते हैं, फिर वो खेल किसी भी लेवल का क्यों न हो, कोणत्याही पातळीचा किंवा स्तराचा का असू नये। जसं की तालुका पातळी आहे, जिल्हा पातळी आहे, मतलब डिस्ट्रिक्ट लेवल है, स्टेट लेवल है, कुठल्याही स्तरावरचे खेळ त्यांना आकर्षित करतात, मतलब वो अपने आप उसकी तरफ आकर्षित होते हैं। संपूर्ण जगभरातील क्रीडा सामन्यात ऑलिम्पिक क्रीडा सामन्यांना एक मानाचे स्थान आहे। म्हणजे जगभरामध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात, दुनिया में बहुत तरीके के खेल खेले जाते हैं, लेकिन सब में ओलंपिक जो खेल है, ओलंपिक जो प्रतियोगिताएं हैं, उनको बहुत ही महत्त्वपूर्ण स्थान है, त्यांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे। ऑलिम्पिक 2020च्या विजयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवडणाऱ्या खेळावर लक्ष केंद्रित करून, म्हणजेच काय की 2020मध्ये ज्या स्पर्धा होणार आहेत, मतलब 2020 में जो ओलंपिक प्रतियोगिताएं होने वाली है, उनको ध्यान में रखकर अपने पसंदीदा खेल में ध्यान केंद्रित करके
त्यात पारंगत कुशल किंवा एक्सपर्ट आपल्या देशाला ऑलिम्पिक विजयाचे मानकरी होण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहूया. म्हणजेच काय की ज्या खेळामध्ये आपल्याला रस असेल किंवा आवड असेल अशा खेळामध्ये जास्तीत जास्त मेहनत करून आपल्या देशाला ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये विजय मिळवून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आणि यासाठी हा पाठ आपण शिकत आहोत. मतलब जितनी ज़्यादा हम लोग कोशिश करेंगे कि अपने देश को ओलंपिक प्रतियोगिता जो होने वाली है 2020 में उसमें जीत हासिल हो, इसके लिए हमें कोशिश करनी चाहिए. और इसीलिए हम ये पाठ पढ़ रहे हैं. हे आहे ऑलिम्पिक शहर. ये है ऑलिम्पिक शहर. चला तर मग आपण लेखकांसोबत जरा ऑलिम्पिक शहरामध्ये फिरून येऊया आणि घेऊया त्याची माहिती. हा आहे आपल्या पाठाचा पहिला परिच्छेद. ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. भरधाव वेग. भरधाव म्हणजे खूप जास्त वेग. बहुत ज़्यादा स्पीड से हमारी जो कार है ऑलिम्पिक गाव की तरफ जा रही थी. गर्दी प्रचंड असली, त्या ठिकाणी खूप गर्दी होती, तरी रहदारी वाहतूक किंवा ट्रॅफिक खूप गर्दी होती, पण तरी देखील रहदारीला अडचण मुळीच नव्हती. म्हणजेच काय की खूप गाड्या होत्या रस्त्यांवरती, पण ट्रॅफिक जॅम नव्हता. वाहतूक व्यवस्थित चालू होती. येण्या जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते होते. लक्षात घ्या, ही ऑलिम्पिक शहर आहे ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. इंटरनॅशनल कॉम्पिटिशन जहाँ पे अरेंज होते हैं, तर अशा ठिकाणी व्यवस्थासुद्धा तितकीच चांगली असते. मतलब अरेंजमेंट उतनी ही बेस्ट होती है. म्हणूनच या ठिकाणी खूप जास्त गर्दी आहे, गाड्या खूप येत आहेत, पण वाहतुकीची समस्या नाही. बहुत सारी गाड़ियाँ हैं लेकिन कहीं पे भी ट्रैफिक की समस्या नहीं है. खेळांचे मैदान जवळ येऊ लागले तसे आमचे डोळे क्षितिजाकडे लागले. क्षितिज म्हणजे आकाश. जैसे ही खेल का मैदान सामने आया वैसे लेखक आसमान की तरफ देखने लगे. लेखकांचं लक्ष आकाशाकडे गेले. खूपच उंच अशा स्तंभावर, स्तंभ म्हणजे खांब, पोल, एक भला मोठा ध्वज म्हणजे झेंडा किंवा फ्लॅग फडफडत असलेला आम्हाला दिसला. त्यांना दिसला की खूप मोठा असा एक स्तंभ आहे, उंचच्या उंच स्तंभ आहे, आणि त्या स्तंभावरती खूप मोठा झेंडा अभिमानाने तिथे लहरत आहे. बहुत अभिमान से वहाँ पे लहरा रहा था. ऑलिम्पिक सामन्यांचे ते स्वतंत्र निशाण होते. निशाण म्हणजेच प्रतीक, सिम्बॉल. तो जो ध्वज आहे, तो जो फ्लॅग आहे, झेंडा आहे, तो झेंडा म्हणजेच ऑलिम्पिक स्पर्धांचे निशाण. मीन्स इट वॉज द सिम्बॉल ऑफ ऑलिम्पिक गेम्स. ध्वजावरील पांढरा शुभ्र म्हणजे सफेद, व्हाईट, पार्श्वभूमीवर, पार्श्वभूमी मीन्स बॅकग्राऊंड, त्या ध्वजाचा जो बॅकग्राऊंड कलर आहे, जो पार्श्वभूमीचा रंग आहे, तो होता सफेद. बॅकग्राऊंड कलर वॉज व्हाईट. लाल, पिवळ्या, निळ्या, हिरव्या आणि काळ्या रंगाची वर्तुळे म्हणजे सर्कल एकमेकात गुंफलेली होती. गुंफलेली मीन्स इंटरकनेक्टेड. इथे पहा बरं, ही 5 वर्तुळे इथे दाखवलेली आहेत. यहाँ पर वो 5 सर्कल दिखाए गए हैं. निळा आहे, पिवळा आहे, काळा आहे, हिरवा आहे आणि लाल आहे. आणि हे सगळे वर्तुळे जे आहेत एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. मीन्स दॅट ऑल सर्कल्स आर इंटरकनेक्टेड. जणू 5 मित्रच हातात हात घालून
आपल्या मैत्रीची साक्ष जगाला देत होते. त्यांना पाहून असं वाटतं की 5 मित्र हातात हात घालून आपली मैत्री ह्या जगाला दाखवत आहेत. ऐसे लग रहा है कि जैसे कि 5 दोस्त अपने हाथ में हाथ लेकर पूरी दुनिया को अपनी दोस्ती दिखा रहे हैं. हा आहे ओलंपिक ध्वज. ये है ओलंपिक का फ्लॅग. पहा बरं इथे ह्याचा बॅकग्राउंड कलर मीन्स इसका पूरा बॅकग्राउंड कलर व्हाईट है. म्हणजे पार्श्वभूमी कशी आहे, सफेद रंगाची आहे आणि त्यामध्ये 5 वेगवेगळ्या रंगाचेही वर्तुळे आहेत. 5 अलग अलग रंग के ये क्या है, सारे सर्कल्स यहाँ पे दिखाए गए हैं. तर हा आहे आपल्या ओलंपिक सामन्यांचा ध्वज. मीन्स ये है हमारा ओलंपिक फ्लॅग. ही 5 वर्तुळे म्हणजे जगातील 5 खंड. खंड म्हणजे कॉन्टिनेंट्स. तुम्हाला माहिती आहे आशिया, आफ्रिका, अमेरिका हे अशा प्रकारचे 5 खंड आहेत. ये अलग अलग 5 खंड हमारे इस पूरे दुनिया में है. आणि त्यांची शुभ्र धवल पार्श्वभूमी. शुभ्र धवल मीन्स व्हाईट, सफेद. पार्श्वभूमी म्हणजे आपण पाहिलं होतं बॅकग्राऊंड. शुभ्र धवल पार्श्वभूमी म्हणजे विशाल अंतराळ. अंतराळ स्पेस. या ठिकाणी लेखकाने कल्पना केलेली आहे, इमॅजिन किया है की हा जो ध्वज आहे मतलब जो फ्लॅग है त्या ध्वजाचा पांढरा रंग म्हणजे जसं की हे विशाल अंतराळ मतलब ये स्पेस है पूरा वो. आणि त्या अंतराळावरती ही 5 वर्तुळे म्हणजे जसं की 5 खंड आहेत, जसं की वो 5 कॉन्टिनेंट है. या ध्वजावर ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य लिहिलेले आहे. ब्रीद वाक्य मीन्स स्लोगन. तर अशा प्रकारे या ध्वजावरती त्यांनी ऑलिम्पिकचे ब्रीद वाक्य लिहिलेले आहे. तर ते कोणते? तर ते आहे सिटियस, ऑल्टियस आणि फोर्टियस. याचा अर्थही आपल्याला लेखकाने दिलेला आहे. मतलब उसका मीनिंग भी हम लोग को लेखक ने दिया हुआ है. त्याचा अर्थ आहे गतिमानता मीन्स स्विफ्टर, उच्चता मीन्स हायर आणि तेजस्विता मीन्स स्ट्रॉंगर. म्हणजेच काय तर प्रत्येक खेळाडूने जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच काय की आपल्याला आपली गती वाढवली पाहिजे. मीन्स वी शुड बी फास्टर. हमें अपनी गति को बढ़ाना है. अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे. मीन्स आपलं जे लक्ष्य आहे, हमारा जो एम है वो बहुत बड़ा होना चाहिए. मीन्स आवर एम शुड बी हायर. आणि पुढचा आहे बल संवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजे. बल संवर्धन करणे मीन्स इम्प्रूव्हिंग फिजिकल स्ट्रेंथ. आपल्याला आपली शारीरिक क्षमता वाढवून शक्तिशाली बनायला पाहिजे. मीन्स वी शुड बी स्ट्रॉंगर. असा संदेश हा ध्वज खेळाडूंना देत असतो. तर अशा प्रकारे हा जो ध्वज आहे तो खेळाडूंना 3 प्रकारचा संदेश देतो. 3 संदेश देता है. पहिला आहे गतिमान होण्याचा मतलब हम लोग को अपने जीवन में गति बढ़ानी चाहिए. दूसरा आहे अधिकाधिक उंची गाठण्याचा म्हणजे आपलं लक्ष्य, आपलं एम हे खूप उंच असलं पाहिजे. आणि तिसरा आहे बल संवर्धन करून शक्तिशाली बनण्याचा मतलब हम लोग को हमारी शारीरिक क्षमता बढ़ानी चाहिए. या ध्वजस्तंभाजवळ एक स्फूर्तिदायक मशाल सतत तेवत असते. स्फूर्तिदायक इंस्पायरिंग. ये जो ध्वज है उस ध्वज के पास एक मशाल हमेशा जलती रहती है.
ही आहे ऑलिम्पिक मशाल मीन्स ऑलिम्पिक टॉर्च. ऑलिम्पिक सामने म्हणजे क्रीडापटूंसाठी आणि क्रीडा शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. क्रीडापटू मीन्स स्पोर्ट्स पर्सन और प्लेयर्स. क्रीडा शौकीन मीन्स स्पोर्ट्स लवर्स. जे खेळाडू आहेत आणि जे खेळांचे शौकीन आहेत दोघांसाठी ऑलिम्पिक सामने म्हणजे एक पर्वणी असते. पर्वणी मीन्स उत्सव किंवा फेस्टिवल. खिलाड़ियों के लिए और खेल के शौकीन लोगों के लिए ओलंपिक प्रतियोगिताएं जैसे कि एक त्योहार होता है. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राष्ट्रातील, राष्ट्र मीन्स कंट्री, सुमारे 5 ते 6 हजार खिलाड़ू मतलब लगभग 5 से 6 हजार खिलाड़ी पूरी दुनिया में से या सामन्यांमध्ये भाग घेतात. सामने म्हणजे स्पर्धा, प्रतियोगिता. तो दुनिया से 5 से 6 हजार तक के खिलाड़ी इस प्रतियोगिता में हिस्सा लेते हैं. स्त्री खेळाडूंची ही संख्या 2000च्या आसपास आहे. प्रेक्षागारात सुमारे 70 ते 80 हजार प्रेक्षक बसण्याची सोय असते. प्रेक्षागार मीन्स ऑडिटोरियम. त्या ठिकाणी जे स्टेडियम किंवा ऑडिटोरियम आहे तिथे 70 ते 80 हजार 70 to 80,000 प्रेक्षक म्हणजे ऑडियन्स बसण्याची सोय असते. याशिवाय सुमारे 25,000 लोकांना हे सामने उभे राहून पाहता येतात. मतलब 25,000 लोग वहाँ पर खड़े होके ये प्रतियोगिताएं देख सकते हैं. पोहण्याच्या शर्यतीसाठी, पोहण्याची शर्यत स्विमिंग कॉम्पिटिशन, 4-5 तलावही बांधले आहेत. तलाव स्विमिंग पूल. तर त्या ठिकाणी पोहण्याच्या स्पर्धाही होतात. मतलब स्विमिंग कंपटीशन भी होते हैं और उसके लिए वहाँ पर 4 से 5 स्विमिंग पूल बनाए गए हैं. तर हा होता आपल्या ह्या पाठाचा भाग 1. मतलब ये था पहला पार्ट हमारे इस लेसन का. जल्दी हम लोग मिलेंगे हमारे दूसरे पार्ट के साथ. गुड बाय एंड टेक केयर.